काँग्रेसकडून खासदार शाहू छत्रपतींचा अपमान झाल्याचा आरोप हा भाजपने केलाय। भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। दिल्लीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी खुर्चीवर, शाहू छत्रपती उभे, गांधी परिवार बसून शाहू छत्रपती उभे, मराठी अस्मितेचा अपमान अशा प्रकारची पोस्ट करण्यात आले। मुंबई भाजपच्या आयटी सेलच्या सहसंयोजक पल्लवी यांनी आरोप केलाय। काँग्रेसच्या एक्स पोस्टमधील फोटो वापरत भाजपने ही टीका केली आहे। प्रियंका गांधींच्या खासदारकी शपथविधी वेळच्या फोटोंमुळे आता राजकारणाचा भडका उडाला। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। शेखर, खरं तर हे सगळं प्रकरण घडलेलं आहे, फोटो जे आहेत ते भाजपकडून शेअर करण्यात आलेत। खरं तर काँग्रेसने शेअर केलेले फोटो वापरून भाजपने आता टीका केलेली आहे। काय नेमकं कोल्हापुरात घडतंय? कोल्हापुरात या संबंधितले काही निषेध वगैरे व्यक्त केला गेलाय का? विक्रांत, या संदर्भातला कुठल्याही पद्धतीने निषेध अद्यापही व्यक्त केला गेलेला नाही। मात्र आपण जर बघितलं तर हे दोन फोटो जे आहेत ते भाजपकडून व्हायरल केले जातात आणि त्यावरती अर्थातच काही शिवसेनेचे देखील लोक जे आहेत ते पोस्ट करताना पाहायला मिळतात। या संदर्भात जो गादीचा अपमान झाला अशा पद्धतीची देखील पोस्ट जी आहे ती काही ठिकाणी व्हायरल होताना पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच एकीकडं आपण हे सगळे फोटोज पाहिलेले आहेत, त्यावरून भाजपनं टार्गेट जे आहे ते काँग्रेसला केलेलं आहे। काँग्रेसकडून अपमान जो आहे तो गादीचा केला गेला अशा पद्धतीच्या टीका ज्या आहेत त्या पोस्टद्वारे त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतात। मात्र दुसरीकडं अनेक जण या संदर्भातच व्यक्त होताना देखील पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं तर लोकसभेचाच जर विचार केला तर त्या ठिकाणी मान गादीला आणि मत ही गादीला अशा पद्धतीचा प्रचार जो आहे तो काँग्रेसकडून केला गेला होता। मात्र आता या क्षणाला ज्या पद्धतीनं शाहू महाराजांना वागणूक दिली जाते ती चुकीची अशी पोस्ट जी आहे ती भाजपकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे निश्चितच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती अनेक जण आपल्या प्रतिक्रिया देखील देताना पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच काही शिवसेनेच्या पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। खरं तर ज्या पोस्ट आपण पाहिलेल्या आहेत कशा पद्धतीने या सगळ्याकडे पाहताय, ज्या पद्धतीनं महाराजांना मागच्या बाजूला उभं राहायची वेळ त्या ठिकाणी आली अशी पोस्ट भाजपकडून व्यक्त केली जाते, तुमचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं? ह्या गोष्टीचा मी निषेधच करते, कारण काँग्रेसची रणनीतीच आहे की गरज असेल तेव्हा प्रत्येकाला बोलवायचं आणि नंतर त्यांना बाजूला सारायचं। लोकसभेच्या वेळेस गादीला म्हणून त्यांनी मतदान गोळा केलं आणि तो जो विजय होता लोकसभेचा तो शाहू महाराजांचा होता, म्हणजे छत्रपती घराण्याचा होता, तो काँग्रेसचा नव्हताच। आणि हे वारंवार सिद्ध होतंय। आता त्यांनी राहुल गांधीने त्यांना मागे उभं केलं, मध्ये विशाल पाटलांच्या प्रचारावेळेस सुद्धा त्यांना मागे उभं केलं होतं। त्याच्यानंतर विधानसभेच्या वेळेस आपल्या मधुरिमा राजेंना कशी वागणूक कसं बोललं गेलं त्यांच्याबद्दल हे तर आपण ऐकलंच आहे। म्हणजे काँग्रेसचं त्यांना कुणालाही मान द्यायचा नसतो, त्यांना फक्त त्यांची घराणेशाही एकाच गांधी घराण्याला मान देणं हाच आहे त्यांचा उद्देश। बाकी वेळेस ते फक्त दुसऱ्याचा उपयोग करून घेणं आणि नंतर त्याला बरोबर बाजूला कसं सारणं हेच त्यांची नीती आहे नेहमी। तुम्ही हे पोस्ट बघितलेले आहेत, ते फोटो पाहिलेले आहे, कसं बघता या फोटोकडं? त्यांना ज्या पद्धतीनं वागणूक दिली ही खरंच ती चुकीच्या पद्धतीने आहे अशी पोस्ट भाजपकडून व्यक्त होते, तुमचं नेमकं या संदर्भात काय? नाही, भाजपकडून होतंय असं नाही, कोल्हापूरच्या जनतेचं देखील हेच मत आहे। आणि आपल्याला मी आठवण करून देतो की मूळ जे छत्रपती शाहू महाराज होते तर त्यांचा अपमान करण्याच्या दृष्टीने एक पूर्वी कमान उभा केली होती इंग्रजांनी आणि त्यांना बोलवलं होतं, कारण शाहू महाराज 7 फुटाचे होते आणि त्या कमानीतनं ते जाऊ शकत नव्हते, म्हणजे वाकून जायला लागत होतं। त्यांनी तलवार काढली आणि ती कमान काय केली, मोडली आणि स्वाभिमानानं शाहू महाराज काय केले, त्या कार्यक्रमाला गेले। अशा शाहू महाराजांचे हे वंशज आहेत छत्रपती शाहू महाराज। आता ते काँग्रेसचे खासदार आहेत, आम्ही देखील विरोधी पक्ष असून देखील आमची घोषणा होती मान गादीला मत मोदींना, म्हणजे त्यांना मान देऊन आम्ही मत मागितलं होतं। अशा शाहू महाराजांचा वारंवार अपमान होतोय, त्यांच्या सुनबाईंचा अपमान केला, त्यांची ताकद काढली गेली, त्यांच्यातली हिंमत काढली गेली आणि याबद्दल एकही काँग्रेस नेत्यानं एकही वाक्यात एवढा पराभव झाला तरी दिलगिरी व्यक्त केली नाही। त्यामुळं आता छत्रपती शाहू महाराजांनी देखील थोडा विचार करावा की आपण कोल्हापूरचे छत्रपतीचे वारस म्हणून गादीचे वारसदार की काँग्रेसचे खासदार, कारण काँग्रेसचे खासदार एक खुर्ची रिकामी होती आणि त्यांना मागं उभं केलं। आमच्यासारख्या जरी विरोधी पक्षात असेल तरी कार्यकर्त्याला हे दुःख आहे। तर आपण बघितलं तर ह्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अनेकांच्या पाहायला मिळतात विक्रांत, आणि अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया कोल्हापूरकर म्हणून ते व्यक्त करते। आम्ही कुठल्याही पक्षाचं म्हणून या ठिकाणी बोलत नाही, मात्र एक व्यक्ती म्हणून कोल्हापूरकर म्हणून जे
पद्धतीनं त्यांना वागणूक दिली गेली खरंय. ती आपल्याला दुःखदायक आहे. अशाच पद्धतीच्या भावना ज्या आहेत ते व्यक्त केल्या. त्यामुळे निश्चितच खरंय शेखर, अशा त्यामुळे या फोटोचा वापर जसा भाजपकडून केला गेलेला आहे काँग्रेसवर टीका करण्यासाठी, तशाच प्रकारच्या संतप्त भावना या आता कोल्हापूरकरांमधून सुद्धा उमटताना पाहायला मिळत आहेत आणि त्या तुम्ही पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात. तुमचा धन्यवाद.